रानभाजी महोत्सवास भुसावळकरांचा उदंड प्रतिसाद। अवघ्या 2.5 तासात सर्व रानभाज्यांची विक्री। भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात महाराष्ट्र कृषी विभाग, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ, रेल सिटी व आयुर्वेद व्यासपीठ यांच्यातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाला शहरवासियांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे। विविध प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्या खरेदीचा ग्राहकांनी आनंद लुटला। अशा प्रकारचे महोत्सवाचे महिन्यात एकदा आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा ग्राहक आयोजकांकडे व्यक्त करीत होते। या आगळ्या वेगळ्या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सरकारी वकील ॲडव्होकेट नितीन खरे, तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विक्रीसाठी प्रांगणात व रानभाज्यांच्या माहितीसाठी हा महोत्सव भरवण्यात आला होता। महोत्सवाला शेतकरी व ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला। अवघ्या 2.5 तासांत ग्राहकांनी विविध रानभाज्यांची खरेदी केली। त्यांना माहिती असलेल्या व माहिती नसलेल्या भाज्यांची ओळख करून घेत सर्वांनी खरेदीला महत्त्व दिले। कटुली, अळंबी, आघाडा, अम्रकंद, आचकंद, कोरळे बांबू, बांबूचे कोंब, महाळुंग, रानकेळी, रानतोंडले, रानपुदाना, राक्षस, उसरा, कुई, भुईपालक, घोळ, तरोटा, कोरडा, गुळवेल, अंबाडी भाजी भाकरी, कासली, फॉंग, अरवी, तांदूळ कुंद्रा, काळा म्हैसवेल, चवळीच्या डेऱ्या, चिवळ, सराटा, बडकी, लोधी, वाघोटी, हळंदा, आळूचे पान, समीन पान असे विविध प्रकारच्या विविध रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले होते। नैसर्गिकरित्या रानभाज्या येतात त्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे व रानभाज्यांचे महत्त्व सर्वांना माहिती व्हावे म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरेल, विविध आजारांवर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळेल, असे आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव यांनी सांगितले। कार्यक्रमात रोटरी रेल सिटीचे सचिव अनिल साहनी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। सुयश न्याती यांनी सूत्रसंचलन केले तर प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष विशाल शाह, सचिव अनिल साहनी, प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी, सह प्रकल्प प्रमुख हरमीतसिंग माखन, इनरव्हील रेल सिटीच्या अध्यक्षा मीनाक्षी धडे, सचिव किरण जावळे, आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष डॉ राहुल पांडे, आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव व कृषी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। महोत्सवात असलेल्या काही रानभाज्यांची माहिती होती पण महोत्सवाच्या निमित्ताने बांबूच्या भाजीविषयी पहिल्यांदाच माहिती नागरिकांना झाली। पहाडातल्या आदिवासी लोकांना शहरी भागात आपला माल विकण्याची संधी मिळाली। शिवाय रानभाज्यांचे मोलही समजावून सांगण्यात येत होते। एकंदरीत महोत्सवाचे व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। किशोर सावळे, दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, वांजोळा।